गोलंदाजी मार्क वरती 3 आंबेवाडी आणि मागील लास्टचा मानवा मॅच हा देखील त्याने बाकी आपल्या राहिले. तर मागच्या मॅचचा मारतो मॅच सो नो डाऊट जो दुसरीकडे फेकला तो उमेश ठरला मारतो मॅच. चला उमेश या आपण मारतो मॅच किताब घेण्यासाठी वानसोली टीमचा हा फटका चांगला आहे. 30 सर्कल चेंडू आणायला जातो मिड ऑफला क्षेत्ररक्षक पाठवा संभाळ तो महिमा कोंबडी पकड चल कोंबडी पकड. अशी गत मैदानामध्ये एक सिंगल कंप्लीट सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आमच्या साथी स्कोर आम्हाला माहिती पोहोचवतील. एक धाव पहिला चेंडू मध्ये फेस केला. 2 चेंडू फेस केले. पहिला चेंडू निर्धाव झाला. दुसऱ्या चेंडूवरती सिंगल. एक धाव संख्या श्री गणेश अकाउंट मध्ये ओपन केला जातोय टीम 3 घरचा. फुलटा चेंडू फुलटा चेंडू कन्वर्ट केला. क्षेत्ररक्षक पुन्हा नाही आतात. एकच सिंगल मात्र दिलेली बाट मारती परफेक्ट चेंडू यात नाहीये नाही ते या मोठ्या फटक्यांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळाली असती. बॅट्समन मात्र थोडासा चिंतेचं वातावरण आहे. त्याला माहिती आहे माझ्या बॅटवर चेंडू येतोय परंतु परफेक्ट येत नाहीये. 3 षटकांचे मार्च पहिला पाबर बेचं षटक 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाप्त. 2 धाबा धाव फलकावरती. उशीर खूप झाला आता 5 झाली. हा चांगला फटका आहे अलॉंग द कार्पेटने क्षेत्ररक्षक लंगापच्या मध्ये फेड होईल तत्पूर्वी डायरेक्ट हिटचा प्रयत्न केला होता परंतु लास्ट सेकंडला जर का फेकी केली असती तर फलंदाज बाद देखील झाले असते परंतु क्षेत्ररक्षकाने केलेली चुकी त्याचं रूपांतर या 2 धावसंख्येमध्ये आणि 2 धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 4 अंकावरती. स्ट्राईक एंडला योगेश ज्याचा जर्सी क्रमांक 19 आहे आणि लास्ट घेतो अशोक आहे ज्याचा जर्सी क्रमांक 07 आहे म्हणजे MS धोनीचा हा जर्सी क्रमांक आपण पाहतोय. हा देखील सोडताना आपले पंच सांगतायत लेग स्टिक सोडून असताना पंच बलेक 22 एक धाव संख्येच्या मदतीने 5 धावा धाव फलकावरती. चांगली बॅटिंग होते. साबत पाबित्रा शांत आणि संयमी सुरुवात. ज्या वेळेस आपल्याला जर बचावात्मक टार्गेट करायचं असेल ना तर एखाद्या गोलंदाजाला डॉमिनेट करायला शिकायचं कधी पण. ज्या वेळेस एखाद्या गोलंदाज आपण डॉमिनेट करू ना त्यावेळेस समोरचा गोलंदाज पुन्हा आपल्याला घाबरतो. समोर चेंडू उडवला लंग ऑप्शनमध्ये क्षेत्ररक्षक फील्ड करेल तत्पूर्वी एकच सिंगल दुसरीचा प्रयत्न होत नाहीये सिंगलच्या डबल मध्ये. पहिल्या षटकात देखील संपलाय 6 धाबा धाव फलकावरती बिनबाद 6 अशी परिस्थिती आपल्या पाहतो होती. आपण थिनकर टीमची आपण कुठे जाऊ नका पाहत आपण ही मॅच जाऊया तत्पूर्वी डीजे मास्टरला एक संधी देखील देऊया. मला प्रयत्न बसून कॅच घ्यायचा जेवायला बसायचं होतं कसा समजा ना क्षेत्ररक्षकाला
काट वाढल्याला का तुला वाढल्याला काट असा टोपली घेऊन बसला का त्याच्यामध्ये जे घेऊन पाडणार आहे. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 7. हा शेंडू देखील निर्धावा दत्ता पर्सनल वाढवायला सुरुवात केली. आता गोलंदाज करणाऱ्या आंबेवाडी टीमनं हा देखील अंधाधुंदे फटके करायची सवय झाली आता तो घोषला. कारण की आव न देखा ताव न देखना आया पैसा लगवाने का लगी तो छगी नाही तर शर्यतीमध्ये छकड्यांची बगी. आणि तसाच फटका समोरच्या दिशेने व्ही शेप मध्ये शेंडू पंचांचा इशारा येणं बाकी हे पंच सांगतील आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. हा डिसिजन आता काय असेल. पंच सांगतायत की वन बाउन्स सीमारेषा बाहेर आलेला हा चौकार. आणि 11 धावा धाव फलकावरती. हा फटका आता फसलाय स्वतःचा. प्रेक्षकाला धावणं गरजेचं होतं. काय घर चाललंय मैदानामध्ये काही समजत नाही. विकेट डाऊन 1 विकेट डाऊन झाली पहिल्या क्रमांकाचा. हा फलंदाज मात्र बाद झालाय. योगेशला मात्र परतीचा प्रवास करावा लागेल. आता नवीन बॅट्समन गणेश जर्सी क्रमांक 30 तर आऊट झालेला बॅट्समन कोणता आहे ना कोणता बॅट्समन चाललाय. तर आऊट झालेला बॅट्समन आहे अशोक आणि स्वतः योगेश मात्र मैदानाच्या बाहेर येत होते. सिंगल पण मिळू शकत नाहीये त्याच्यावरती 11 धावा धाव फलकावरती. बारा धावा धाव फलकावरती. हा चांगला फटका आहे. डबल बाद लागली होती आणि असं वाटलं होतं की काय घडलं मैदानामध्ये. इथे मैदानामध्ये क्षेत्ररक्षण करणारे आंबे गाडी देखील बाद राहिली आणि शिवशेख देखील हसतायत. कारण ज्या वेगाने चेंडू आला त्या वेगाने चेंडू मात्र लॉंगशॉट एरियाच्या डोक्यावरून हा लगवलेला कॅमेरामॅनला सलामी देणारा हा षटकार ठोकली जाता. चला नेक्स्ट मॅच असेल ती कांड्रेली आणि त्या पक्षामध्ये असणारा कोणाची बरेला असणार जुमापट्टी दोन्ही टीमच्या करता इन्व्हाइट करतोय. कांडोली संघाचा करदार आणि जुमापट्टी टीमचा करदार आपण टॉस साठी लगेच इन्व्हाइट व्हा. नेक्स्ट मॅच असेल सेकंड राऊंड मधला सेकंड सामना आणि सागाच्या वाली टीमला बाई भेटले. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. ही देखील वाटची लढिंगच घेतली आहे. बॉटम एंडने मात्र चेंडूला ग्रान्स केला आणि प्रेक्षकाने आपला काम चोख बजावले. 1 विकेट डाऊन. 11 क्रमांक दुसरा मात्र मैदानात
सचिन वाघमारे देखील आता डीजेच्या भूमिकेमध्ये आहे. हा चांगला फटका आहे आणि या फटक्यावरती धावा देखील चांगल्या मिळतील. आपण पाहतोय बदकाच्या समोरून चेंडू मात्र वन बाऊस चौकार. तर नेक्स्ट माझा टॉस देखील झाला. कॉन्ट्रेक्टला टॉस जिंकला आणि प्रथम फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. म्हणजे बॅटिंग करावी लागेल ती जुमापट्टी टीमला. पुढे येऊन हा देखील देखना स्ट्रोक मात्र पाहायला मिळतोय. जसं क्षेत्ररक्षक प्रेक्षक तसा प्रेक्षक देखील ठोकला आणि देशावरती आलेला हा षटकार आणि षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोरला आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. 28 धावा. 28 धावा धावफलकावरती 3 घर संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय. हा देखील फटका आपटलेला चेंडू आपण पाहतोय. दोन धावा कंप्लीट होऊन धावसंख्येच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 ने वाढत जाऊन पोहोचेल 30 अंकावरती. तिसरे षटक मात्र मैदानामध्ये चालू आहे. अंतिम आणि शेवटचं षटक आणि त्याच्यामध्ये हाणामारी करतायत. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती षटकार आणि चौथ्या चेंडूवरती दुहेरी धाव. आणि हा देखील मोठा विकेट करायचा प्रयत्न होता. एक सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न निघाले डायरेक्ट पिकी. आणि इथे काय घडलं मैदानामध्ये? प्रेक्षक चुकी करतोय वारंवार. अशी चुकी अपेक्षित नाही आहे कारण की मेन म्हणजे गोलंदाजाचा पाठीचा कणा म्हणून प्रेक्षकाची भूमिका बजावणारा प्रेक्षक संबोधला जातो आणि तोच मात्र आता चुकी करतोय. म्हणजे गोलंदाजाला थोडंसं लाईन पासून भरकटण्यापासून वंचित मात्र केलं जात आहे. 32 धावा धावफलकावरती. हा चेंडू चांगला पडला. षटक संपलं. 3 षटकांचा खेळ समाप्त. पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त इथे झाला. धावफलकावर धावा लागेल 32 म्हणजे 18 चेंडू आणि 33 धावसंख्येची गरज असणारी विजयासाठी टीम आंबेवाडी टीमला ओ टोडीचे.
आणि 33 धावसंख्येची गरज दुसऱ्यासाठी टीम आंबेवाडी टीमला सलामीची जोडी रवाना झाली मैदानामध्ये आंबेवाडी टीमची. स्ट्रायकिंगला विनोद नॉस्ट्रागिरी कैलास गोलंदाजी मार्क वरती पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज शरद गोलंदाजी मार्कवर स्ट्रायकिंगला विनोद 18 ची गरज. पहिला चेंडू पाडल स्वीप चेंडू मात्र फेकून दिला असं वाटलं आणि चेंडू खरोखरच फेकून मात्र दिला. पंचांचा इशारा वाट पाहतोय त्यांचं काय जरूर चेक करू आपण पंचांना डाऊटफुल फिल्डर काय फिल्डर षटकार आहे. फिल्डरने सांगितलं षटकार आहे म्हणून. ही स्पोर्ट्स पिरियड त्यांना माहिती आहे कारण की आपण खेळ नेहमी खेळतो पण तो सच्चाने खेळलो तर आपल्याला यश देखील मिळतं आणि ते सगळं फिल्डरने केलं. त्यांनी सांगितलं की हा षटकार आहे. पहिल्या चेंडूवरती विरोधी षटकार मारला तेथीचा पाडला करावा असेल. पहिल्या चेंडूवरती आघात ओपन झालाय. दुसऱ्या चेंडूवरती 11 साईचा पटका अँगल बनवला स्ट्रोक साठी आणि सागा देखील चॉईस केली. चेंडू मात्र फेकून दिला. डीप मिड विकेट शॉट डोक्यावरून चेंडू वन बाउन्स चौकार आणि धापळकावरती डीजे ठोक. साथ आंबेवाडी टीमची या आल्या 22च्या 4 धावा म्हणजे नशिबाचा चौकार. 33 धावसंख्येचा पाठला करण्यासाठी आल्या त्या 14 धावा. चौकाराला चौकारच्या मध्ये 14 धावा धाव फलकावरती लागला जात आहेत. हा देखील फटका हवेमध्ये क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. क्षेत्ररक्षक पोहोचतील का परंतु क्षेत्ररक्षक पोहोचेपर्यंत चेंडू तिथे अडवणी करतायत आणि आता मात्र पंचांकडे जरूर येतील ते. पंच 2 धावा ना 2 धावा धाव फलकावरती 2 धावसंख्येच्या मदतीने 16 धावा धाव फलकावरती लागला जात आहेत. तेथीचा पाठला करायचा अजून 17 धावसंख्येची गरज आहे इथून पुढे. विनोद आता मात्र ऑन फायर ठरलेत. हा फटका दमदार आहे आणि या फटक्यावरती धावा देखील दमदार भेटून जातील. चेंडू मात्र सीमा रेषाबाहेर. पंचांचा इशारा बनभाऊ सावकार आणि सावकाराच्या मदतीने टीमची धाव संख्या जाऊन मात्र पोहोचली आहे ती 20 या धाव संख्येवरती. 5 चेंडूचा अद्यापर्यंत खेळ समाप्त प्रगती पथावरती झाला आहे आणि विनोदने धाव संख्या लगावली आहे ती तब्बल 20 धावा. वैयक्तिक देखील 20 धाव संख्येवरती खेळ केला असेल आपल्या टीमसाठी. शेवटचा आणि अंतिम चेंडू पहिल्या ओव्हरचा पापड शतक आणि पुरेपूर फायदा. मी म्हटलं की मागच्या मॅच मध्ये देखील विनोदने पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावसंख्या केली होती 24 धावसंख्या केली होती आणि ह्या मॅच मध्ये देखील विनोदने 20 धावा पहिल्याच ओव्हरमध्ये कव्हर केल्यात. हा देखील पहा किती सफल झाला होता. जवळपास 10व्या स्टंपला मात्र खेळण्यासाठी गेला होता आणि गोलंदाज देखील तेवढ्याच शानक्ष पद्धतीने गोलंदाजी केली आणि सांगितलं की हा चेंडू निर्धाव आहे माझ्यामध्ये ताकद आहे आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. 10व्या फलकावरती धावा लागल्या जात आहेत त्या 20. आता 12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. आपण पाहू शकता मॅच आंबेवाडी आणि त्याच बरोबरीने टीमवर या 2 संघांमध्ये युद्ध मात्र शालेय मैत्रीपूर्ण लढाई मात्र आपल्या समोर आली आहे.
12 चेंडू आणि 13 धावसंख्येची गरज आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आम्हाला सांगतायत निशान बागडे देखील पहिल्याच ओव्हरमध्ये अर्ध्या धाबा खर्च केला, म्हणजे पगार आला आणि लगेचच संपला. गोलंदाजी मार्कवरती दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज योगेश. हा देखील फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक पोचतील का? डाऊन द शेल. शेल देखील सुटली जाते. एक सिंगल कंप्लीट. माहिती आहे कैलासला की स्ट्राईक देणं गरजेचं आहे, ते म्हणजे विनोदला, कारण ज्याच्या बॅट मधून 20 धावसंख्या आली आहे पहिल्या ओव्हरमध्ये आणि त्याला आता स्ट्राईक. आता 11 चेंडू 12ची गरज आहे. 11 चेंडू 12 धावसंख्येची गरज आहे. नेक्स्ट मॅच जुम्मापट्टी आणि कांड्रोली. हा फटका फसला. क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल. शेल देखील सुटली जाते. पुन्हा एक सिंगल कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नाला निघालेत, परंतु थांबवलाय कैलासने. थांबवलाय त्यांना माहिती आहे रिस्की रन नो. एक सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 22. 10 चेंडू 11ची गरज आहे. अजूनही सामना फसू देखील शकतो, परंतु गोलंदाजाने निर्धाव चेंडू फेकणे गरजेचं आवश्यक आहे. गोलंदाजी मार्कून योगेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी करतोय. अवघ्या 2 धावा खर्च करतोय आपल्या वैयक्तिक कोट्यामधून. अखूट टप्प्याचा चेंडू फक्त दिशा दिली. क्रॉस केलं. क्षेत्ररक्षक पोहोचतील का? एक धाव कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न निघाले. दुसरी धाव देखील कंप्लीट झाली आहे. तिसरीच्या प्रयत्नाला निघाले, परंतु पहा आपण कैलास भरपूर लांब आलेत, त्यासाठी कैलासला थांबवलं आणि थ्रेशानंतर मात्र 2 धावा मिळाल्या. 24 धावा धाव फलकावरती. आता 9 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज, म्हणजे प्रति चेंडू एक धावसंख्येवर, एक चेंडूवरती एक धावसंख्येची सरासरी राखावी लागेल. 9 चेंडू 9 धावा आपण पाहतोय. आंबेबाडी आणि त्यांच्या विरोधात मात्र खेळणारा थिनवर, या 2 संघादरम्यान ही मोठा सामना मध्ये रंगला जातो ह्या भावी आमदार चषकामध्ये. 2024 पर्व पहिलंच आहे, पण पहिल्या पर्वामध्ये देखणं दिमागदार आयोजन मान्य श्री राकेश जी कवटे आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार आणि चिक्रियार. बैठक शॉट लकबाईचं होता, अतिशय फ्रंट फुटवर होते, तिथून बैठक बसले, गुडघ्यांवरती बसले आणि त्याच्यानंतर हुकचा फटका खेळायचा होता. हा चेंडू आला निर्धाव. आता 8 चेंडू 9 धावसंख्येची गरज आहे. 8 चेंडू 9 धावा. ऑफ साईडला कटवलेला चेंडू. क्षेत्ररक्षक डाऊन द शेस भरपूर आहे. गॅप भरपूर मोठी आहे. कैलासच्या भाट मधून देखील अकुटप्पाचा चेंडू होता, फक्त दिशा दिली आणि ह्या चेंडूला सीमा रेषा देखील ओलांडली आहे आणि इथे मात्र धावसंख्या मिळून जाईल 4. धाव फलकावरती धावा लागल्या जात आहे. स्कोरर माहिती पोहोचवतील 28 धावा, म्हणजे अजून इथून 5 धावसंख्येची गरज असणारे विजयासाठी तिचा पाठलाग करायचा आणि सहजरित्या हा पाठलाग मात्र चालू आहे तो आंबेवाडी या टीमचा. चला नेक्स्ट मॅच कांट्रोल यांच्याच बरोबरीने असणार आहे तो जुमापट्टी. हा हुकचा फटका दर्जेदार स्ट्रोक आहे. चेंडू मात्र वन माऊस सीमारेषा बाहेर. कैलासच्या बाट बदलला सावकार, सावकाराने सामना मात्र खुला केलाय आणि इथे देखील 2 षटकांचे मॅच मात्र संपले. 2 षटकाच्या समाप्तीनंतर बरोबरी साधले, म्हणजे 32 धाव फलकावरती लागल्यात. आता 6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे.
6 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. हा चेंडू बाईट आहे. अबंतर धाब्याने मात्र भर पडली जाते. अबंतर धाब्याने सामना जिंकला आणि हा सामना मारा मॅच. सो नो डाऊट शाने बॅटिंग करत असताना